कुटुंबी राहणार मांजरवाडी. आमचे नातेवाईकांचा वाडा थोरंदळे या ठिकाणी चारा चारण्यासाठी का पहिल्यापासून 2 पिढ्या राहत होता. आजही तो तिथंच आहे. पण आज सकाळची जी परिस्थिती, सकाळी फोन आला की अशाने असं झालं, ते परिस्थिती जे पाहता ती फार भयानक होती. त्या परिस्थितीत आमची एक महिला, काय नाव त्यांचं? महिला बाबाजी तिकोळे यांची बायको संगीता हां, तिचा MSCBच्या गलथन कारभारामुळे व अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूचं कारण असं, सकाळचं नेहमीप्रमाणे कार्यरत असताना सकाळचं मुलांना जेवण दिल्यानंतर ती बकराकडे जायच्या या उद्देशाने धुण्यासाठी शेजारील पाण्याच्या तिथं गेली. पाण्याच्या तिथं गेल्यानंतर तिने सर्व कपडे वाळत घातली. एक साडी राहिली, शेजारी गजराचं शेत होतं, त्या गजराच्या शेतामध्ये ती साडी वाळायला घालण्यासाठी गेली. तिथं MSCBची कधीतरी तार, एक मेन लाईनची तार तुटलेली होती. ती मेन लाईनची तार इतकं तीव्र व्होल्टेजची होती की ती साडी घालताना त्याचा धक्का लागल्यानंतर ती जाग्यावर हे झाली. साडी काय वाळायला घालला होती? हो, साडी वाळायला घालायला गेल्यानंतर त्याचा धक्का लागला आणि ती जागेवरती तिचं हे झालं. पण हे बाबाजीला समजलं. बाबाजी म्हटला की आम्ही जेवण झाले, अजून बायको काही ना, तो पाहायला गेला. त्यावेळेस तिथे चिकटलेली होती, त्या गजरासाच्या शेतामध्ये चिकटलेली होती. ज्यावेळेस तो वाचवायला गेला तर त्याला तीव्र झटकेनं शॉक बसला, त्याला मोठ्या प्रमाणात शॉक बसला. त्याने ते पुन्हा वारंवार हात लावायला गेला तर तेच प्रतिक्रिया त्याला येत होती. त्याने तिथं आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ किंवा आजूबाजूचे आले. त्यांनी ती काठीच्या किंवा इतर काहीच्या सहाय्याने ती तार बाजूला केली. त्या मुलीला थोडं बाजूला घेतलं. त्यानंतर अजून बाजूला घेतल्यानंतर त्याला थोडं बाजूला घेतल्यानंतर तिचं पूर्णपणे शरीर, तिच्या एका पायाला ती तारीचा शॉक बसून रक्तस्राव झाला होता. जखम झाली होती. जखमसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात होती, तिचं रक्तसुद्धा यांना काळं निळं झालं होतं. एवढं असताना तिथील स्थानिक ग्रामस्थ किंवा आमचे समाज बांधव तिथं आल्यानंतर MSCBला कॉन्टॅक्ट केल्यानंतर MSCBचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं आला. त्यांनी त्या झटक्यात ती वायरचा प्रवाह बंद केला. सांगायचं तात्पर्य एवढं की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ती तार चालू होती. तोपर्यंत सुद्धा त्या MSCBच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं नाही की इथं तार तुटलेली, प्रवाह चालू आहे किंवा कोणाला काय धोका होईल. आता हे वारंवार एवढ्या घटना घडतात. चांदवलीला सुद्धा एक घटना अशीच घडली. तिचं एवढं प्रत्युत्तर असताना पण हे MSCBचे जे कर्मचारी ते थोडेफार लक्ष देत नाही. एकतर आमचा प्रपंच हा पूर्णपणे इतरत्र उघड्यावरती असताना पण आम्ही जेवढं सांभाळून राहायचं तेवढा प्रयत्न करतो. पण हे असं जर MSCBच्या कारभारामुळं जर होत असेल तर आम्ही नक्की उघड्यावरती राहायचं का आम्हाला बंदिस्त करायचं हेच आम्हाला कळत नाही. बंदिस्त जर ते म्हणत असेल MSCBवाले आमच्या इथं येऊन राहतं, आम्ही तिथं पण राहू. एवढं होऊ नये, पण MSCBचा एकही कर्मचारी किंवा एकही प्रतिनिधी आमच्याबरोबर बोलायला आला नाही किंवा काय नाही. आम्हाला ह्या क्षणापर्यंत आम्हाला एकच सांगायचं, MSCBने आम्हाला रिपोर्ट द्यावा की ती लाईन पुढंच गेली होती, कशासाठी चालू होती, का नव्हती, तुटलेली तुम्हाला का. आता ती लाईन जर तुटली तर जर कामाची जर लाईन असती आणि ती लाईन जर तुटत असेल तर शेतकरी किंवा तक्रार केली असती. उन्हाळा दिवस आहे, घरातले फार घरचे सप्लाय जरी असले तरी शेतकरी किंवा इतरांनी तक्रार केली असती. ती लाईट गेलेली, ती लाईट गेलेली MSCBला माहीत नव्हती. मग ती कामाची होती का इतर कामाची होती का फक्त माणसांचं बळी घ्यायलाच तर ती लाईन जोडलेली होती, हे MSCBने आम्हाला उत्तर द्यावं. प्रकरण एवढं अवघड आहे की तिच्या पाठीमागं 4 मुली 1 मुलगा आहे. सगळ्यांचं मला वाटते तिचा सगळ्यात मोठी मुलगी ही 8 वर्षाच्या आतील आहे. मोठी मुलगी 8 वर्षाच्या आतील आहे, त्याची सगळी मुलं लहान आहेत. त्याचा आज अक्षरशः प्रपंच एवढा उघड्यावरती पडला आहे की त्याची हे करणं पण अवघड आहे. तर आम्हाला एकच सांगायचं आहे, MSCBचे अधिकारी जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. MSCBचे अधिकाऱ्यांनी इथं यावं, त्यांचं स्टेटमेंट काय आहे ते आम्हाला द्यावं. ह्या कुटुंबाला जेवढं मदत करता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढी ना MSCBच्या अधिकाऱ्यांनी मदत करावं आणि त्यांनी पहिल्यांदा आमच्या इथं यावं.
आत्तापर्यंत 4-6 तास उलटून गेले, MSCBचा एकही अधिकारी आला नाही. त्यांना गरज नाही का? हां, ते पगार घेतात, हे करतात, सगळे हे करतात, त्यांना गरज नाही का? त्यांनी आलं पाहिजे ना की बाबा अशाने असं झालं, तशाने तसं झालं. आम्ही आहे, जे झाले ते आम्हाला कळतंय, झाले तो ॲक्सिडेंट आहे, पण तुमचं हे नाही का, काम नाही का तिथपर्यंत त्या कुटुंबाला पर्यंत यायचं? मानवता भावनेतून मानवतेच्या भावनेतून तुम्ही तिथपर्यंत आलं पाहिजे, त्या कुटुंबाचं सांत्वन केलं पाहिजे. आज त्या कुटुंबावरती तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही जोपर्यंत MSCBचे अभियंता इथं येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. याला सर्वस्व जबाबदार MSCB बोर्ड असेल.